अरे फोडू दे त्याला तिकडे. चला मॅच स्टार्ट करा, कारण मॅचला जितका वेळ जाईल तितकी सावली आहे ना, जसं आता ही सावली आपण मैदानाच्या बरोबर अर्ध्या भागावरती येईल, ती सावली पुढे पुढे सरकेल. बघा एखाद्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला आयोजन नियोजन केलं जातं, आता आयोजक म्हणून जी भूमिका असते ना प्रत्येकाची, त्यांना सर्व काही दिलेलं असतं. आता हे मैदान बघा, हे चांगलं मैदान, एक क्रिकेट पोषक असं वातावरण, चहूबाजूला प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था, हे सर्व गोष्टी आहेत. पण एकच गोष्ट नसते ती आपल्या हातामध्ये वेळ. ज्या वेळेला कोणी थांबवू शकत नाही, थांबू नाही आणि थांबू शकत नाही. जसं आहे वेळ जी कोणासाठी थांबत नाही आहेत, त्याच्यामुळे वेळ जर निघून गेली तर थोडासा अंधाराचा इथे फटका कुठल्याही संघाला बसू नये याची काळजी आपण सुरुवातीपासून घेतोय, पहिल्यापासून इथून ती काळजी घेतोय. सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज झाल्या प्रशांत घरात आणि दुसऱ्या बाजूला विकास दसकर. पहिल्या षटक हाताळण्यासाठी डेलमॉन सज्ज झाल्यात. जसा प्रशांतचा उल्लेख आपण पहिल्या दिवशी देखील केला होता ज्यावेळेला खेळ होता अगदी प्रीमियर लीगमध्ये. इथून अर्नाळ्याचं नाव, वसई तालुक्याचं नाव आणि खऱ्या अर्थाने या विभागाचं नाव ज्याने टेनिस क्रिकेटच्या आता ऑल इंडिया लेवलला नेऊन ठेवलेला आहे, तो खेळाडू आहे प्रशांत घरात, अर्नाळ्याचा खेळाडू. आणि त्याच्या समोर आहे साईनाथ अर्नाळ्याचा डेलमॉन. बच्च्याकडे थोडा पुढच्या टोला खेळायचं होतं. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एलन वेगाने आला होता चेंडूवरती, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. म्हणून या दोन्ही संघामधला सामना असला तरी प्रेक्षक हे सर्व खेळाडू आहेत ज्याने आपल्या अर्नाळ्याचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या विभागाचं नाव आज खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये फार उंचीवरती नेऊन ठेवले असे या दोन्ही संघामधले खेळाडू आहेत. जसं डेलमॉनचा उल्लेख केला, एक वेगवान गोलंदाज म्हणून डेलमॉनकडे पाहिलं जातंही, तो तर गोलंदाजीसाठी आहे. विकास 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 चौकचा फटका, चेंडू गेलाय सर लॉंग लेग बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार, पहिला चौकार या मॅच मधला. शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. पहिला चेंडू फेस करत होते विकास दसकर. अकोट टप्प्याचा चेंडू होता, हुक केले, चेंडूला पाठवला लॉंग लेग बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. मागचे दोन सामने पाहिले, त्या दोन सामन्यामध्ये धावा नाही आल्यात. 49चा पाठलाग झालाय, 38चा पाठलाग झालाय. आणि ज्यावेळेला बॅटिंग करण्याची संधी टीमला आले, 3 वेळा आली. पहिल्या सामन्यामध्ये आली ज्यावेळेला 100च्या वरती धावसंख्या, दुसऱ्या सामन्यामध्ये आली जेव्हा 70च्या प्लस धावसंख्या. आता ही तिसरी इनिंग आहे, ही तिसरी इनिंग आहे दुर्गेश इलेव्हनची. चेंडू बराच वेळा हवेत राहिला, शतकशी चेंडूच्या खाली. ओ हो, काय कॅच शर्यत लागली होती. विघ्नेश घेणार, सहकारी घेणार, पण काय झेल विघ्नेशनं टिपलाय. पहिला विकेट, पहिला गडी बाद. थँक्यू. हा कॅच 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 पुन्हा एकदा बघा. विकास दसकरचा हा फटका खेळला होता, डेलमॉनचा चेंडू विकासने खेळला होता. चेंडू बराच वेळ हवात राहिले होते, 2 क्षेत्ररक्षक आले होते, मिडॉन आणि मिडॉफचे, आणि त्यानंतर विघ्नेश. म्हणून या खेळाडूला विशेष म्हणतोय. हा स्पेशल आहे, हा कॅच पण स्पेशल आहे, हा कॅच स्पेशल आहे. आणि म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख आम्ही का केला. आपल्या अर्नाळ्याचं क्रिकेट, आपल्या तालुक्याचं क्रिकेट, आपल्या विभागाचं क्रिकेट ज्यांनी पुढे नेलेले आहेत असे खेळाडू मैदानावर तर क्लास दाखवणार. आता विघ्नेशनं फिल्डिंग करताना आपला क्लास दाखवलाय, विकास दसकरनं एक फटका खेळताना त्याचा क्लास दाखवलाय. आता दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये सज्ज झाल्यात. एका बाजूला जयेश गरत आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत गरत. दोन बंधू आहेत. जसं मागच्या एका मॅच मध्ये 150 पाहिल्यात, 150 एक अर्धशतक या मैदानामध्ये पाहिल्या. लिडिंग लो स्कोरर आहेत, रन स्कोरर आहेत. लिडिंग लो रन स्कोरर जयेश गरत आहे. या स्पर्धेमध्ये 2 इनिंग मध्ये 82 धावा याच्या नावावरती आहेत. ऐंशी धावा ज्याच्या नावावरती येतो आहे तर स्ट्रायकर येईल. वेगवान वेगवान चेंडू, पण दुसऱ्या बाजूला मागच्या 2 मॅच मध्ये 4 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. मागच्या 2 सामन्यामधले 4 आणि या मॅच मधला 1, 5. म्हणजे या स्पर्धेमध्ये 5 विकेट. आता स्क्रीनवरती आपण पाहू शकता 5 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. तो खेळाडूचा आता गोलंदाजीसाठी
रेडी होतोय. खोलवा टप्प्याचा डॉट बॉल नहीं नहीं अभी बंद हो गया वो बच्चे हैं ना वो लोग. हाँ बच्चे हैं ना. हाँ तो वो निकलेंगे ब्लू टी शर्ट वाले ना वो निकलेंगे. नहीं नहीं उनको बोलो बस खाली सर को बोलो. डॉट बॉल लाखोपरचे 2 चेंडू निर्धावले 5 चेंडू धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. बॅटला लागला शरीरावरती आदळला सिली पॉइंटला चेंडू राहिलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिलं षटक सुरुवात आपण पाहिली होती. एक चौकार आला होता विकासचा विकेट आलाय आणि एक पहिले षटक संपले. एक विकेट गमावलाय. 6 धावा धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. इंदुमती स्मृती दुर्गेश इलेव्हनचा संघ आहे 1 गडी बाद 6. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकांत धावा येते धावफलकावरती 6. अकुटप्याचा चेंडू होता. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक थोडासा लांब एक हाताने चेंडू झेल सुटलाय. एक पूर्ण काय 1 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहे धावफलकावरती 7. झेल सुटलाय मागच्या चेंडूवरती. पहिला चेंडू होता. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट तिथून केला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगला मॅच चाललाय. चांगली लढत आपण पाहतोय. फुलटा चेंडू होता. चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. लांब आहे. जोपर्यंत ॲलन पोचतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. एका बाजूला प्रशांत करत आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विघ्नेश. 2 बेस्ट प्लेयर आहेत अरणाईचे. आपण जसा प्रशांत घरतचा उल्लेख केला तसा विघ्नेशने सुद्धा काही स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर ओपनच्या जे व्यावसायिक खेळाडू असतात त्या खेळाडूमध्ये सुद्धा चांगला खेळ विघ्नेशने केलेले आहेत. आणि तोच विघ्नेश आता गोलंदाजीसाठी आहे. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 9 वरती. चेंडू थोडासा उडाला. आता उडालाय कुठून उडालाय माहिती नाही पण चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप बॉर्डर पाहिजे. 22चा इशारा थोडासा उडालाय. सकीत झालाय. यशच्या डोक्यावर चेंडू सीमारेषे पार चौकार. थँक्यू. हा चेंडू आपण बघू शकता रिप्ले मध्ये बघा. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. बीट केलं होतं ते प्रशांतला पण पाठीमागे एसटी रक्षक चालशेही डोक्यावरनं हा चेंडू म्हणून लक्षात येतं की बाबा चेंडू उडाला तरी कुठून उडाला. पण काही खेळपट्टीवरती अशा गोष्टी आहेत जे थोडासा अनिमन बाउन्स आहे. तो बाउन्स पाहिलाय. हो प्रशांत घरात कॉपी बुक स्टाईल. एकी सैल एकी झलक. प्रशांत घरात च्या बॅटमधनं 6 षटकार. थँक्यू. ज्या फटक्यानं प्रशांत घरातला ओळख दिली ज्या फटक्यासाठी प्रशांत घरात ओळखला जातोय अक्षरशः फॉलिंग स्वीप खाली थोडासा गुडघा वाकवला
पण प्रणाम करण्यासाठी नाही, परिणाम साधण्यासाठी. बिलकुल घुटना टेकाता, प्रणाम केले नाही, परिणाम केले आणि परिणाम साधलाय. चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सिक्सर, षटकार. क्लीन बॉल. ही जुगलबंदी होती. जुगलबंदी. कधी टाळ्यांचा आवाज या डगआउट मधनं, कधी टाळ्यांचा आवाज त्या डगआउट मधनं. विकेट गॉल. तू समझा नहीं, तू समझा नहीं. पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. थँक्यू. ऑपरेटर मागावं लागेल. धावा धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. धावा धावफलकावरती येतं. जे एक जुगलबंदी रंगली होती, एक षटकार टोकला होता प्रशांतनं, त्याच्यानंतर विघ्नेशनं कमबॅक केले. 2 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 19. आता स्ट्रायकर एंडला जयेश गारत आहेत, नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश. तर गोलंदाजीसाठी ज्याला चार्जर म्हटलं जातं, चार्ल्स. फटका खेळायचा, स्वीपचा फटका. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. चार्ल्स आलाय तिथून. चार्ल्सला बऱ्याच वेळा अशा सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करताना आपण पाहिलंय. याचा मिडल ऑफ द ओव्हर येऊन चांगली गोलंदाजी त्यानं नेहमीच केली. दुसऱ्या बाजूला एक असा खेळाडू ज्याने कदाचित प्रशांत गरत असतील, जयेश गरत असतील, विकास दसकर असतील, यांच्या छत्रछायेखाली राहताना स्वतःची सावली, त्यांच्या सावलीमध्ये राहून स्वतःचं व्यक्तिमत्व रेडी केलेलं आहे, तो प्रथमेश कडू आहे. प्रथमेश आहे. काही सामन्यामध्ये, काही स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय, महत्वाच्या वेळेला, मोक्याच्या वेळेला बॅट त्याची तलपले. कुठं चेंडू होता, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. चेंडू जातो डीपवरनं. क्षेत्ररक्षक प्रमोद पोचतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 1 धावेची स्कोर जाऊन पोचलाय 21-21. आता ही लढाई टिटपॉट टॅट आहे, जशाच तसंच आहे, कारण दोन्ही तुल्यबल संघ आहेत, समान पातळीचे संघ आहेत. दोन्हीकडे ती क्षमता आहे, दोन्हीकडे कुवत आहे. आणि महत्वाचं काय, या पुढापाड्याच्या मैदानावरती खेळण्याचा अनुभव दोन्हीकडे, एक्सपिरियन्स दोन्हीकडे. साईनाथ अर्नाळाकडे आहे, दुर्गेश इलेव्हन अर्नाळाकडे. एक्सपिरियन्स दोन्हीकडे, अनुभव दोन्हीकडे आहेत. या मैदानावरचं टायटल, विजेतेपद आहे या टीमकडे. त्याच्यामुळे असं नाही की बा दोन्ही टीम डावा उजवं करता येईल, बॅलन्स सामना आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून होतोय. 1 रन धावफलकावरती ऍड होईल. आता स्कोरबोर्ड जर बघितला तर 2-2-2-2 असं बरेच झालेत. म्हणजे 22 धावा, 2 गडी बाद 22 आणि त्यानंतर 2.2 षटकाचा खेळ. याचा आता 22, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.2 ओव्हर. हे बरोबर 2-2-2-2 आलेत स्कोरबोर्ड वरती. जयेश गरज स्ट्रायकर एंडला आहेत. चार्ल्स राईट आर्म राऊंड द विकेट समारा. फुल टॉस बॉल. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपला गेला आणि जयेश गरज स्वतःवरती नाराज आहेत. फुल टॉस बॉल नाही कन्वर्ट करू शकले, फुल टॉस बॉल नाही एक्झिक्यूट करू शकले. विकेट गॉन. थँक्यू. मागचा चेंडू पाहिला तर प्रशांत, खास करून जयेश गरत जास्त जोरात खेळे, त्याच्यामुळे बॅटवरती तो चेंडू बरोबर आला नाही. कडेला लागला, एजला लागला आणि चांगला झेल डीप वरती स्क्वेअर लेग रिजन मध्ये टिपला गेलाय.
धावा आहेत धाव फलकावरती 22, 3 गडी बाद 22 धावा धाव फलकावरती येत असताना इनुमती स्मृती दुर्गेश 11 वर्सेस साईनाथ अर्नाळा या दोन संघादरम्यानचा मॅच. पण उद्याचा दिवस विसरू नका. उद्या या मैदानावरती ओपन हाफ आहे, खुला हाफ आहे. जसा आम्ही उल्लेख केलाय मुंबईचे, ठाण्याचे, पालघरचे, डहाणूचे, वसईचे खेळाडू या मैदानावरती खेळणार आहेत. तर उद्याही या मैदानावरती यायला विसरू नका. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला करण इजाई आणि ही जोडी अशी आहे ना की करण आणि प्रथमेश, करण अर्जुनवाली जोडी आहे. बॅटच्या कडेला चेंडू लागतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न. ओ काय फिल्डिंग संदीप करवत यांची चांगली फिल्डिंग. चेंडू ट्रॅव्हल होत होता, जात होता आणि त्याच वेळेला चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण संदीप करदेनी फुलरले दिली होती. बॅटच्या कडेला लागला होता, डेलबॉल आले होते त्याच्या दिशेनं. चेंडू त्यांना सकून जात होता बघा. हो चांगली फिल्डिंग. आज 40+ खेळाडू आहे. पण आज 40+ खेळाडू सुद्धा जे फिटनेस लेवल आहे किंवा जो खेळामध्ये असलेली कमिटमेंट आहे ती कमिटमेंट संदीप खरवत यांची पाहिजे. 2.4 षटकांचा खेळ 23 धावा धाव फलकावरती आहेत. 3 गडी बाद 23 धावा. स्ट्रायकर एंडला आता प्रथम स्ट्रायकर एंडला कोटाप्याचा चेंडूचा बॅकफुटला गेला, पंच केला. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक प्रमोद एक धावे चेंडूवरती पूर्ण करेल. प्रथम एका धावेने धाव फलक धाव पोहोचला 25-25. इथून जर पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूचा खेळ. संध्याकाळचा 17 आहे. संध्याकाळच्या वेळेला चालू असलेला मॅच आणि संध्याकाळच्या 17मध्ये काही गोष्टी असतात. जसं सावलीचा उल्लेख आम्ही केला होता, शॅडोचा उल्लेख. आता खेळपट्टीच्या दिशेनं हा शॅडो चाललाय, सावली चालले. या सर्व गोष्टी असणार आहे संध्याकाळच्या 17मध्ये. शेवटचा चेंडू ऑकवर्ड पोझिशन मध्ये क्रॅम्प केला शरीर वेदी गोलंदाजी चासनं चांगलं षटक हाताळलंय. या षटकामध्ये फक्त 5 धावा, 1 विकेट. 5 धावा देताना 1 गडी बाद झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आजच्या सदस्यांना धावा आहेत धाव फलकावरती 24 लॉस ऑफ 3 विकेट. 1-2 ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. थँक्यू. 24 धावा धाव फलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर स्कोर 8च्या सरासरीने 24 आहे. या सरासरीने पुढे गेलं तर प्रोजेक्टेड स्कोर काय दिसतोय 32 पुरेसे आहेत. 32 काफी पर्याप्त आहे. याचं उत्तर तर पुढे आपण मांडणार आहेत. पण आता प्रयत्न तोच असणार आहे. प्रथमचा प्रयत्न, करणचा प्रयत्न. आम्हाला 32 नाही 42 करायचे आहेत. 32 वरनं 42 जायचं आहे. तर संदीप खरवतच्या हातामध्ये चेंडू देताना साईनाथ अर्नाळा विचार करतोय 32च्याही खाली विथिन 30. 30च्या आत तुम्हाला रोखायचं आहे. 30च्या बाहेर नाही जाऊन द्यायचं आहे. त्यांना 40च्या पार जायचं आहे. यांना 30च्या आत रोखायचं आहे. 30 आणि 40 मधली लढाई आहे. साईनाथ अर्नाळा वर्सेस दुर्गेश अर्नाळा या दोन संघादरम्यान चालू असलेला मॅच. शेवटची ओव्हर पहिला चेंडू. अनुभव एक्सपिरियन्स जसं एका खेळाडूच्या बाबतीमध्ये म्हटलं होता त्याचा वय जरा 40 आहे, 50 जवळ चाललाय. पण एज इज ऑन नंबर. वय फक्त नंबर असतं, डिजिट वाढतात त्याच्यानं अनुभवता वाढते, प्रगल्भता वाढते, मॅच्युरिटी वाढते आणि तीच मॅच्युरिटी तीच प्रगल्भता तिथे मैदानावरती दाखवत आहेत संदीप खरवत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव. आता पंच सांगतात नाही नाही भाई ऐसे नाही कारण डॉट बॉल झालाय तिथून. कारण बराच वेळ गेलाय. यष्टी रक्षक सुद्धा आहे तिथे जवळ. 2 डॉट बॉल ही जुगलबंदी रंगली. आता प्रथम आहे, प्रथमकडे अपेक्षा आहे, प्रथमकडे अपेक्षा आहे. आता पाहायचं पंच काही इशारा करतील. पंच सांगतील भाई आप इधर आओ, इधर आई. 3 डॉट बॉल, 3 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. हॅलो 3 डॉट बॉल 3 निर्धाव चेंडू आल्यात.
आता रिवर्स अटेम्प्ट, चलो घी सीधी उंगली से निकलता है, नहीं निकलता है तो उंगली को थोड़ा सा टेढ़ा किया जाए. चेंडू स्विच हिटचा फटका सीमा रेषा पार, चौकार. थैंक यू. बिल्कुल घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली को थोड़ा सा टेढ़ा किया जाए. तेच टेढ़ा थोडंसं केलं होतं. आता छोटे कंपनी आहे त्याच्यामध्ये कुरकुरे घेतात, टेढ़ा आहे जसा कुरकुरे असतो तसा टेढ़ा आहे. हा मॅच पण तसाच आहे. मॅच सरळ नाही आहे, सोपा नाही आहे. स्विच हिट टेढ़ा केलाय, उंगली थोडीशी टेढ़ी केली आहे. या साईडला नाही तर त्या साईडला, ऑन नाही तर ऑफ, चौकार. 4 धावा. थँक्यू. गाणं वाजले मला बी जत्रेला. उद्या आहे इथे या मैदानावरती ग्रँड फिनाले आहे. उद्या जरूर या, कारण क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटची एक महासंग्राम या उद्याच्या दिवसामध्ये या मैदानावरती खेळला जाणार. पण तुर्तास मॅच चालू आहे. 3 चेंडू गेले ते संदीप करवतच्या दिशेनं 2 बॉल गेल्यात. प्रथमच्या बाजूला धावा 32. 32 धावा धापलकावरती आहेत. मागच्या 2 चेंडूवरती स्विच हिटचे 2 चौकार. प्रथमच्या बॅटमधून आल्यात. शेवटचा बॉल 32 वरनं 36, 32 वरनं 38 का फक्त 32. ड्राईव्ह केल्या चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलं, वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचल्यात. विघ्नेश वेगाने तिथून आल्यात. 2 धावा नाही रोखू शकत. 2 धावावरती 2 धावा या चेंडूवरती पूर्ण आणि 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय. 34, 34 पसंतीवाली धावसंख्या 35 धावा करायचे आहेत. आज कोण जिंकणार, कोण क्वालिफाय होणार, फक्त एक जी आयोजकाकडनं महत्वाची तुम्हाला विनंती माझ्या सूचना केलेली आहेत की वेळ जास्त वाया राहणार नाही याची काळजी घ्या, टाइमपास होणार नाही याची काळजी घ्या. 24 चेंडू आणि धावा करायच्या त्या 35. आज शेवटची इनिंग आहे पण इंटरेस्टिंग आहे. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. हॅलो धन्यवाद डीजे. हॅलो धन्यवाद तुकाराम मांगेला सर. आपणा सर्वांना माहित आहे आज तुकाराम मांगेला सरांचा वाढदिवस आहे आणि ही संधी आम्हाला सेलिब्रेट करण्यासाठी पाटील ब्रदर्स यांना आहे, ही आम्ही सोडणार नाही संधी. आपण इथे तुकाराम मांगेला सर यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तुकाराम मांगेला सर प्लीज केक कापून हा वाढदिवस साजरा करूया आपण तुकाराम मांगेला सरांचा. डीजे बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तो जिए हजारों साल ये मेरी है. हॅलो अरे मी आता दुपारी आलो, मला काय मी कामावर होतो. धन्यवाद. संपूर्ण पाटील परिवाराचा सुद्धा मनापासून आभार. खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी ज्यावेळेला ही स्पर्धा करण्याची संधी आम्हाला देखील मिळाली होती आणि
या पाटील परिवाराशी जोडण्याची संधी आम्हाला मिळाली आणि आज जो वाढदिवस असतो आज या सर्व परिवाराच्या संगतीनं आणि परिवारांच्या साथीनं हा सेलिब्रेट केला गेला त्याबद्दल मी संपूर्ण पाटील परिवाराचं मनापासून आभार मानतो आणि त्या सर्वांचं ज्याने आज दिवसभरामध्ये फोनद्वारे SMS द्वारे प्रत्यक्ष भेटून आम्हाला शुभेच्छा दिल्या या सर्वांचं मनापासून आभार. कारण आपला प्रेम आपली आपुलकी आणि आपण दिलेल्या शुभेच्छा आम्हाला पुढे जाण्यासाठी ऊर्जा देणारे असतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच ही तितकाच महत्त्वाचं आहे. दोन अर्नाळ्याचे संघ एकमेकांसमोर उभे टाकल्यात. 24 चेंडू आणि धावा करायच्या त्या 35. 2-4-3-4-3-5 बऱ्याच जणांचा लकी नंबर पण असतो असा 2-4-3-5. जशी एक जुगलबंदी पाहिली होती आपण प्रशांत वर्सेस विघ्नेची तशी आता जुगलबंदी आहे. अर्नाळा एक्सप्रेस अमित तांडेल आणि वन ऑफ द बेस्ट प्लेयर प्रमोद लिली स्ट्रायकर एंडला आहे. बेस्ट प्लेयर मैदानावरती आहे. ही मॅच तशी नाही आहे. मॅच रफ अँड टफ होणार. पहिला चेंडू निर्धाव. अमित तांडेल गोलबा टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह करतो. चेंडूला पाठवलं. चेंडू गेला चढला. विकास दासकर आले. एक धाव दोन दुसरे धाव घेऊ की नको या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये आपण पाहिलं. सिंगल रन. आता टाळ्यांचा आवाज असा येणार. टाळ्यांचा आवाज येणार. कधी या बाजूला कधी त्या बाजूला. हा मॅच पण तसा जाणार आहे. कधी या बाजूला कधी त्या बाजूला. दोन्ही बाजूला प्रेक्षक सुद्धा आहेत. आतुरता कोण जिंकणार. दोन चेंडूचा खेळ झालाय. तराजू जसं पारडं या बाजूला त्या बाजूला असं तसं तराजूचं पारडं या बाजूला त्या बाजूला जाणार आहे. अमित तांडे स्ट्रायकर एंडला आहे. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड. डावकुरा वर्सेस डावकुरा. कोणाचे डाव खरे होणार. स्ट्राइक एंडला बॅटची कडा. डाव कोणाचे खरे घेणार. थोडासा पुढे चेंडू लँड होतोय. क्षेत्ररक्षक आले होते चेंडू पर्यंत. झेल नाही टिपू शकला. तिथून सांगता प्रशांत भाई थोडासा और प्रयास करण्यात आहो. थोडी एनर्जी लावायची होती. थोडासा अजून यायचं होतं पुढे. कारण ही लढाई आहे. ही दोन्ही बाजूला टाळ्यांचा गजर शिट्यांचा आवाज हे सर्व काही होणार या चेंडूवरती. कारण मागच्या मॅचचा हिरो मागच्या मॅच मध्ये ज्यानं चांगली बॅटिंग केली डेलमॉन आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद. अमित तांडे स्ट्रायकर एंडला प्रमोद. स्कूप करायचा होता. शरीरावरती आदळलाय. स्कूपचा फटका होता. तिथून शरीरावरती चेंडू आदळलाय. डॉट बॉल. आज दुसऱ्यांदा असं घडलं की प्रमोदने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. प्रमोद लिली आणि शरीरावरती आदळणार. पण इथे तेच होणार. खाली पडणार झुकणार धडपडणार पण लढणार. दोन्ही टीम तेच सांगणार. खाली पडणार झुकणार धडपडणार पण लढणार या जागेसाठी या क्वालिफायच्या मॅच साठी. कुठं चेंडू होता. शॉट पूल करण्याचा प्रयत्न. रविकांत पोचल्यात स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा जर बघितल्या धावफलकावरती 3-5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. पाठलाग आहे 35 धावांचा आणि 35 धावांचा पाठलाग करताना अमित तांडेल जो प्रमुख अस्त्र आहे जो प्रमुख गोलंदाज आहे टिचून मारा करतोय. योग्य लाईन अँड लेन टप्प्यावरती मारा आतापर्यंत करतोय. पण दोन्ही टीमसाठी लढाई वेगळी आहे. इथून क्वालिफाय व्हायचं आहे. उद्या यायचं आहे. फायनलच्या दिशेनं प्रवास करायचा आहे. म्हणून तो प्रवास क्वालिफाय व्हायचा आहे. पहिला तर क्वालिफाय व्हायचं आहे. आपल्याला टीमला न्यायचं आहे तर क्वालिफायच्या दिशेनं. पायावरचा चेंडू होता. फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहे जयेश घरात आले चेंडूच्या खाली. पहिला विकेट. पहिला गडी आणि पहिला धक्का. बिग ब्लो गॉन. कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो आहे यो. वन साइड हिरो थँक्यू. गाणं जरी लागले वन साइड हिरो आहे पण मॅच वन साइड नाही होणार. दोन्ही साइडनं जाणार. हा वन साइड मॅच नाही होणार. एकतर्फी सामना नाही होणार. जरी पहिल्या षटकामध्ये विकेट गेल्या. पहिल्या षटकामध्ये गडी बाद झालाय. साईनाथ अर्नाला बाउन्स बॅक करणार. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. कंपॅरिझन जर पाहिलं तर दुर्गेश 11 संघ होता पहिल्या षटकामध्ये 6 वरती आणि आता
प्रत्युत्तर देताना साईनाथ अर्नाला आहे 3. तिथे एक गडी बाद 6, इथे 3 गडी बाद, एक गडी बाद 3. सिंगल एक विकेट गेलाय. धावा 6 होत्या, इथे 3 आहेत. 18 चेंडू आणि धावा करायच्या त्या 32. आता ही VIP जोडी आले, ही मैदानावरती VIP जोडी आली आहे. V4 विघ्नेश, P4 प्रमोद आणि मॅच इम्पॉर्टंट आहे म्हणून इम्पॉर्टंट वाला आहे. हा VIP वाली जोडी मैदानावरती आहे आणि त्यांना रोखण्यासाठी आता विकास झक्कास कामगिरी तुम्हाला करावी लागणार आहे. विकास गोलंदाजीसाठी रेडी झाले. 18 चेंडू 32 धावा. प्रेक्षकांच्या नजरा बघा, इथून कोणी बोलिंज वरनं आलाय, कोणी अर्नाला वरनं आला, कोणी पुरापाड्याचा ग्रामस्थ आहेत. पाठीमागे आगाशी टिंबी पाड्याचे ग्रामस्थ देखील आल्यात. का आल्यात? ही पाटील परिवाराची स्पर्धा बघण्यासाठी आल्यात. का आल्यात? अर्नाळ्याचा क्लास, अर्नाळ्याचा दर्जा, अर्नाळ्याचा एक असे क्रिकेटर या मैदानामध्ये आज दाखल झाल्यात ज्यांनी दर्जा उंचावला, खेळ उंचावलाय. त्याच्यामुळे हा खेळ पाहण्यासाठी, हा दर्जा पाहण्यासाठी, जी उत्कंठा पाहण्यासाठी, उत्कंठावर्धक सामना हा होऊ शकतो या मॅचला. कोणी चालत आलाय, कोणी मोटरसायकलवर, कोणी रिक्षामधनं आलाय आणि काही तर शनिवारचा हाफ डे घेऊन पण आल्यात. असे आल्यात प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी होतोय विकास. स्ट्रायकर एंडला प्रमोद लिली. पहिला चेंडू हवेत केलाय, रोहित पासून थोडासा दूर आहे. लांब 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 चेंडू गेलाय. 1 2 3 4 चौकार. थँक्यू रोहित 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 थोडीशी चूक झाली रोहित कडनं. असं तर रोहित चांगले क्षेत्ररक्षक आहेत, पण अशा सिच्युएशनला आता यो मुकाबला हा सुपरहिट मुकाबला आहे. जसा एक चित्रपट आला होता प्रभुदेवाचा मुकाबला हा सुपरहिट मुकाबला आहे या मॅचचा. आपण बघतोय एक एक क्षण जसा पुढे जाईल, एक एक चेंडू जसा पुढे जाईल, त्याच्या मॅचची उत्कंठा, मॅचची रोमांस वाढला जाणार आहे या मॅच मध्ये. एक चौकार आला, धावा झाले धाबलकावरती 7. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या आतल्याकडे लागतोय. चेंडू पाहिले बरंच काय चाललंय मागे. आता हे टेन्शनवाला केलंय, टेन्शनवाला दबाव 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 प्रेशरवाला खेळ आहे हा. प्रेशरवाला खेळ आहे, तसा पेशन्सवाला खेळ आहे हा. प्रेशरवाला खेळ आहे, पेशन्सवाला खेळ आहे, दबावाचा खेळ आहे, संयमाचा खेळ आहे. संयम तिथे दाखवायचा आहे मैदानामध्ये, पण कोण संयम दाखवणार, कोण दाखवणार संयम आणि कोणाचा संयमाचा बाण तुटणार. पेशन्स महत्वाचे आहेत, संयमही राखवायचा आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळतोय, फक्त टच करून जातोय. इथून एक धाव या चेंडूवरती पूर्ण. जबरदस्त करण येतील, फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण आयुष्यामध्ये वावरताना सुद्धा 2 गोष्टी मस्त असतात. टू थिंग डिफाइन अस. वन इज पेशंट व्हेन यू आर नथिंग. तुम्ही काही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि तुम्ही सर्व काही असताना तुम्ही दाखवलेली नम्रता, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून पेशंट महत्वाचा आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. जोता गोलंदाज झाले समोर अभिकान, चेंडू वरती पोहोचलाय, थोडा बंबल. आता ही लढाई 1-1 2 पुढे चालले म्हणून म्हटलं हा मॅच सरळ नाहीये. हा मॅच दिसतो तेवढा सरळ नाहीये, सोपा नाहीये, साधा तर बिलकुल नाहीये. कारण असं म्हटलं तर साधा कोण नाहीये. जर डोसा सोडला तर साधा कोण नाहीये, फक्त एकच साधा डोसा असतो, बाकी साधा कोण नाहीये. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आता प्रेक्षकामध्ये पण चर्चा चालली आहे, कारण प्रेक्षकामध्ये पण विभागणी आहे ना, कोण त्या बाजूचं आहे कोण या बाजूचं आहे. पण काही काना वाटतंय इथून दुर्गेश इलेव्हन अर्नाळा जिंकावा, काही काना वाटतंय की साईनाथ अर्नाळा जिंकावा. पण इथे चांगलं क्रिकेट जिंकावा, चांगला खेळ जिंकावा, चांगला खेळ करणारा जिंकावा, हीच अपेक्षा पाटील परिवार करतोय. हीच अपेक्षा पाटील ब्रदर्सने या षटकाला आयोजन करताना दिले. इथे कोणी जिंको, चांगला खेळा जिंका, चांगला खेळ दाखवा आणि जिंकून दाखवा. पायावरती चेंडू आदळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. ही कहाणी आता जसं झालंय, आता टेन्शनवाला जसं मी म्हटलं होतं. धावा झाल्या धाबलकावरती 12 12. 1.5 षटकांचा खेळ, दुसऱ्या षटकाची शेवटचा बॉल. धावा आहे त्या धाबलकावरती 12. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 मध्ये 23 करायचे आहेत. 13 चेंडू 23 धावा. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे या षटकातील विकास यांचा.
दबाव आहे, प्रेशर आहे, या मॅचचा दबाव, या मॅचचा प्रेशर फार मोठा आहे. स्विच इट, रिवर्स रिवर्स स्पेशल कॅरेक्टर आहे. विघ्नेश विशेष फटका खेळाय स्विच इटचा चौकार. थँक्यू. काय योग्य वेळेला गाणं लावलंय की क्या देखे जरा किसमे कितना है दम. 2 षटकांचा खेळ संपला होता. त्यावेळेला दुर्गेश 11 होता 19 वरती आणि आता साईनाथ हरणाला 16 वरती. याचा अर्थ शेवटच्या 2 षटकामध्ये दुर्गेश 11 ने केल्या होत्या 15 धावा आणि आता साईनाथ हरणाला करायच्या 2 षटकामध्ये 19 धावा. 12-19 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगलाय. हा देखिए जरा किसमें दे किसना है दम. दम दमकम, कभी खुशी कभी गम. खिलाडी लगा रहे अपना दमकम. दमकम लागवला जातोय मैदानावरती. आता गोलंदाजीसाठी करण जाई. करण तिथून गोलंदाजीवरती आलाय पण करणला त्याच्या विजयाचं कारण शोधावा लागणार. दुसऱ्या बाजूला प्रमोद आणि विघ्नेश ही जोडी मैदानावरती आहेत. 12-19. फक्त जशी सूचना आयोजकांनी केली होती वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. आता प्रेक्षकांनी मध्ये बघा पिन ड्रॉप सायलेंट आहे. वेल झेल वेल 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 काय चाललाय खेळ. टेन्शन वाला मॅच. हा फटका बघा प्रमोद लिलीचा फटका बॅटच्या कडेला चेंडू लागला होता पाठीमागे अमित होते. अमित त्यातून चेल कॅच 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 ड्रॉप. पण असं होणार मागे जसं मी म्हटलं होतं की ज्यावेळेला आपण लांबचा प्रवास करतो ना 4 व्हीलरने जाए 2 व्हीलरने जाए 1-2 वेला गाड़ी पंक्चर होतेस. बिल्कुल सफलता के मार्ग पे बिना 1-2 पंक्चर के कोई नहीं चला है. 1-2 वेळा पंक्चर होणार पण गाडी पुन्हा एकदा पंक्चर काढून चालवायची आहे. धावा दाबलगावरती 18 गॅप मध्ये चेंडू 1 2 3 4 चौकार 4 धावा. लाव रे बाबा एवढा वेळ नाही घ्यायचा. एवढा बॉल बाहेर आला तरी तू काय करतो. बिल्कुल सिकंदर गाना लाला. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए तो जमीन पे नहीं गिरता. गिरते हर एक दरिया समुद्र में, कोई समुद्र किसी दरिया में नहीं गिरता. तसा खेळ आहे मैदानावरती. इथून बघूया मुकद्दर का सिकंदर इथे कोण ठरतोय. धावा दाबलगावरती 22-22. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 13 धावा. मागच्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्यात. पलटवार तिथून येणार की पुन्हा एकदा एक वार येणार. वार पलटवार, हल्ला प्रति हल्ला, अटॅक काउंटर अटॅक दोन्ही बाजूने चाललाय. हल्ला प्रति हल्ला काउंटर अटॅक. वार तिथून आलाय. वार पलटवार मॅच मध्ये आलाय. पलटवार आलाय. एक गाणं घेऊया आणि पुन्हा एक देऊया. थँक्यू. म्हणून म्हटलं ना प्रमोदने केलेला वार पण समोर आलाय. पलटवार आलाय. रोहितनं कॅच टिपलाय. रोहितनं तिथे झेल टिपलाय. आता समीकरण बघूया. 9 चेंडूचा खेळ उरलाय. 9 चेंडू मध्ये 13 धावा करायचे आहेत. 9 चेंडू 13 धावा. 13 मेरावाला खेळ मैदानावरती आहेत. एक चांगली इनिंग करून प्रमोद लिली माघारी परतलाय. नऊ चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. संदीप आणि 1 विकेट करण ने घेतला. म्हणून करण तुम्हाला विजयाचं कारण बनायचं आहे. आपल्या टीमला जिंकून द्यायचं आहे. तर अनुभवी फलंदाज संदीप
खरवत 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 3 महत्वाचे चेंडू, 3 महत्वाचे बॉल, 3 महत्वाचे क्षण मैदानावरती आहेत. 9 बॉल 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. टेन्शन आहे. लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँडेड. वेगवान 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 काय वेगवान. आता डगआउट मध्ये टाळ्या आवाज इथून आलाय. इथून दुर्गेश 11 इंदुमती स्मृतीच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा आवाज या बाजूने आलाय. वेगवान चेंडू हाताळलाय करणनी जाईन. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 8-13 13चा आकडा पण अशुभ असतो. 8चा आकडा असाही बघितला आज शनिवार आहे ज्याने तेव्हाचा आकडा असतो. 8चा आकडा असा आहे की 2 वेळा गिरकी घेतो, एका वेळा क्रॉस करतो. आता तो गिरकी घेतले या मॅच न गिरकी घेतले, फिरकी गेल्या ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातोय जोपर्यंत रविकांत पोहोचतील कव्हरच्या दिशेने 1 धाव. आता कहाणी काय आले, प्रत्येक जण जातोय तलाठी ऑफिसला बघण्यासाठी. 7-12 आता 7-12ची कहाणी मैदानावरती आले. आता या मॅचचा 7-12 कोणाच्या नावावरती आहेत. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. मैदानावरती भरपूर चर्चा चालले. चर्चा जरूर करा पण चर्चेमध्ये वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. जास्त चर्चा झाली, अगर चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. विघ्नेश करण विघ्नेश करण हे बॅटल आहे मैदानावरती. बॅटल एकमेकांना करणार टॅकल. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. हो जास्त वेळ जातोय, थोडासा वेळही जातोय, विचारही जास्त केला जातोय. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला विघ्नेश आहे. 7-12 चेंडू झेल 7-12 विकेट गॉन. थँक्यू. म्हणून म्हटलं ना आता या गाण्यामधले पुढचे बोल महत्वाचे. प्रत्येकाला वाटतं पहिले बोल ऐकूया. हा देखे जरा किस्मिक कितना है दम, पण पुढचे शब्द महत्वाचे. जम के रखना कदम, तेही महत्वाचे आहेत. जम के रखना कदम. मॅच आला आता 6 चेंडू 12 6-12. पण प्रेक्षक एकदा टाळ्यांचा गजर आवाज येऊ द्या. या पुरापाड्याच्या मैदानावरती किती प्रेक्षक आहेत त्यांचा टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. पाटील परिवाराची स्पर्धा पाटील चषक 2024 स्पर्धा सुपर हिट आहे. कारण जे अपेक्षित केलं होतं पाटील परिवाराने एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट या मैदानावरती खेळलं जावं. पाटील परिवाराचे जे पूर्वज आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम करूया आणि त्याच जोडीला एक चांगलं क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट या मैदानावरती खेळलं जावं या अपेक्षेने या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. जसा उल्लेख केला गेला होता, या सामन्याचा उल्लेख आम्ही केला होता. हा रफ अँड टफ मॅच आहे, सरळ नाहीये, बिलकुल सरळ नाहीये, साधा नाहीये. तसाच उल्लेख केला होता ना. अर्नाळ्याचा बेस्ट क्रिकेट, अर्नाळ्याचे बेस्ट प्लेयर या दोन्ही टीमकडे आहेत. साईनाथ अर्नाळ्याकडे आहेत, दुर्गेश 11 अर्नाळ्याकडे आहेत. दोन्ही बाजूला बेस्ट प्लेयर मैदानावरती आहेत. पण दोन्हीसाठी काय बाकी आहे, जिंदगी की असली उड़ान बाकी है. जिंदगी की असली इम्तिहान अभी बाकी है. एक उड़ान बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. इम्तिहान की घडी आहे. हा परीक्षेचा काळ आहे, कसोटीचा काळ आहे. या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे. प्रशांत घरात गोलंदाजीसाठी रेडी होतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संदीप करवत, साईनाथ अर्नाळ्याचा एसके ब्रँड. संदीप करवत स्ट्रायकर एंडलाय. पहिला चेंडू हवेत केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट गॉन. जश्न चला है, जश्न चला
बिलकुल बिलकुल रंग चढा आहे, रंग चढेगा, रंग चढलाय, रंग चढलाय या मॅचलाही रंग चढा, रंगाचा बेरंग एका टीमचा झालाय, रंगाचा बेरंगही झालाय. गेंद और बल्ले के बीच छिड़ी जंग चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में थोडासा भंग हुआ है, भंग झाला, रंगामध्ये थोडासा भंग झाला, कॅच टिपलाय. पण हा मॅच तसा आहे, मी म्हटलं होतं तराजू या बाजूला जाणार त्या बाजूला जाणार, हा मॅच तसा आहे, कधी या बाजूला जाणार कधी त्या बाजूला जाणार, अप्स अँड डाऊन वाला खेळ आहे. जसं आपण ज्यावेळेला थोडासा त्रास झाला तर ECG काढायला जातो, ECG पण वर खाली दाखवतोय, वर खाली नाही दाखवला तर टेन्शन असते, फ्लॅट झाला तर खेळ खलास. तसा आजचा सामना आहे, वर खाली वर खाली, हृदयाची धडकन वाढवणारा, टेन्शन वाढवणारा, हार्टबीट वाढवणारा हा मॅच आहे. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे, 5-12 मॅचचा चढलाय थोडासा पारा, ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. 5-12 होता, 5-12 मॅचचा चढलाय पारा, चुकीला नाही तारा. डगआउट मधनं आवाज आलाय, भाई देख देख के मारा, बघून बघून खेळा, तो आवाज यायला. आता समीकरण आलंय 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे, 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच चाललाय, दुर्गेश 11 अर्नाला वर्सेस साईनाथ अर्नालाचा मॅच. फुलटॉस बॉल मिस केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, जय जय जय, विकेट 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 गॉन. मैं बदमाशी हूँ, संजीदा दी हूँ जी मैं. जी हाँ, मैं हूँ खलनायक. थँक्यू. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आणि 4 चेंडू मध्ये धाबा करायच्या त्या 1-1-11-11. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. गाणं बाजला होता, नायक नाही खलनायक, एक कोणीतरी नायक बनणार, एक नायक बनणार या मॅचचा नायक. आता तो नायक फक्त अनिल कपूरच्या ते चित्रपटासारखा एक दिवसाचा नको. आणि प्रशांत घरात जर हॅट्रिक साधतात तर त्या हॅट्रिक साठी नाही, हॅट्रिक वरती नाही आहेत, पण हॅट्रिक जर आला, याच्या पुढे जर हॅट्रिक आली तर कॅश प्राइज आहे. हॅट्रिक साठी कॅश प्राइज आलाय. दुसऱ्या बाजूला बघूया आता फलंदाज कोण आलाय, बॅट्समन. बॅट्समन साईनाथ करण. आता साईनाथ अर्जुन सांगत होता तुमचा करण आलाय, आता हमारे भी करण अर्जुन आएंगे, हमारे भी करण अर्जुन आएंगे. आता तो करण आलाय, करण अर्जुन आएंगे बिलकुल छाएंगे. पण मॅच टफ आहे मॅच. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 11 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ 11 धावा करायच्या. टाइम वेळ ही फक्त वेळ नाही चालली आहे, मध्ये तुमची चांगली वेळ पण चालली, या जोडीला चांगली वेळ पण चालले. ज्याची चांगली होती त्याची गेले आणि ज्याची वाईट आहे त्याचे आले. 4 बॉल 11, 4 चेंडू 11. लोटफुट चेंडू होता, खेळायचा होता, 1 धाव चेंडूवरती पूर्ण. 3-10, 3-10, 1-10, 2-10, 3-10. काय मॅच चाललाय, मॅच काय चाललाय. चार्ल्स ज्याला नेहमी जमाना साईनाथ अर्नाचा एक चार्ज करणारा खेळाडू म्हणून आपण पाहिलंय. आता तुम्हाला चार्ज करायचंय आपल्या टीमला, या संघाला. 3 चेंडू 10, 1 फटका खेळायचा आहे. पुढच्या चेंडूवरती 1 चांगला फटका तुम्हाला खेळायचा आहे. तर प्रशांत पुढचे 2 चेंडू तुम्हाला चांगले हाताळायचे आहेत. 1 त्यांना चांगला फटका खेळायचा, 2 तुम्हाला चांगले चेंडू हाताळायचे आहेत. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. चार्ल्स वर्षे प्रशांत वर्षे चार्ल्स. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागलाय. आता 2-10 कहाणी. टाळ्यांचा गजर आता इथून दुर्गेश 11च्या डगआउट मधनं टाळ्यांचा गजर. टेन्शन वाढलं होतं, हार्टबीट वाढली होती. प्रशांत घरात याने सामना जर जिंकून दिला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अथर्व पाटील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2-10
दोनदाला फटका गेला बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर षटकार. थँक्यू डीजेला थोडीशी संधी नाहीये कारण आता टेन्शन वाढलंय. आपण जर मेडिकल मध्ये गेला तर शुगर फ्री आपल्याला गोळ्या मिळतात, शुगर फ्री टी मिळतोय, पण टेन्शन फ्री गाणं टेन्शन फ्री गोळी नसते. चला फिल्डर आपल्या जागेवरती राहा. पंच तिथे सांगतात आपल्याला, अंपायर सांगतात. आता प्रेक्षक हो, आता सांगण्याची आवश्यकता नाही, इतका चांगला खेळ झालाय, इतका दर्जेदार खेळ झालाय. तर टाळ्यांचा गजर एकदा जोरदार येऊ द्या दोन्ही टीम साठी. कोणी जिंको, साईनाथ हरणाला जिंको, दुर्गेश 11 म्हणून म्हटलं ना, पाटील परिवाराला काय पाहिजे इथे, साईनाथ हरणाला जिंको, दुर्गेश 11 हरणाला जिंको. चांगलं क्रिकेट जिंकणार, जो चांगला खेळणार तो जिंकणार. म्हणून मी म्हटलं होतं चार्जर आहे या टीमचा, चार्जर ऑन झालाय. चारों तरफ शोर है और आखिरी गेंद पे जब रन चाहिए 4 है. 4 चौकार पाहिजे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, एक चेंडू 4 1-4 ला इनसाइड आउटचा फटका, आउट ऑफ बॉल, षटकार सिक्सर. मान जा रे बेटे घणे लेवा ना तू ठेके कित का तू डॉन तन अरे गारे बेटे. मान जा रे बेटे घणे लेवा ना तू ठेके कित का तू डॉन तन अरे गारे बेटे. खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. You are wild and you are tired. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझे, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. थँक्यू. काय मॅच झाला, अफलातून मॅच. दोन्ही टीम साठी टाळ्या व्हायला हव्या, कारण ज्या वृत्तीला दोन्ही खेळल्या, ज्या झुंजार वृत्ती, एक फायटिंग स्पिरिट दोन्ही टीमला दाखवले आहेत. आणि चार्ज म्हणून मी उल्लेख केला होता, चार्ज दिस इज अ चार्जर आहे तो या टीमचा, आणि त्याने त्या टीमला चार्ज केलंय. आणि शेवटच्या बॉल वरती सिक्सर, षटकार ठोकला. हे जुबिलेशन आहे, हे सेलिब्रेशन आहे ज्या चार्जच्या चेहऱ्यावरती. गॉन लावलं होतं डॉनचं. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही थी, लेकिन डॉन है का, डॉन बीच मैदान में था. डॉन या आजच्या मॅचचा खऱ्या अर्थानं डॉन चार्ज ठरलाय. जास्त वेळ झाला नाहीये, कारण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एकच कॅन्डिडेट, एकच उमेदवार.